स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मंडळी, आत्ताच पूजा झालेली आहे आणि आज मी मस्त छान केसांवरून न्हायलेले आहे। आज आहे आषाढ अमावस्या आणि दिव्यांची अमावस्या आहे, त्यामुळे संध्याकाळी मी छान असं दिव्यांचं पूजन करणार आहे, ते तुम्हाला मी दाखवेनच। तर आत्ता माझी सकाळची जी पण काही देवपूजा आहे, नित्यपूजा आहे, ती झालेली आहे। तर आता मी थोडंसं पुढचं आवरते, तोपर्यंत तुम्ही बघून घ्या की मी सकाळपासून कशी कशी पूजा केलेली आहे ते, आणि मग पुन्हा आपण भेटूयात संध्याकाळी। तर मंडळी, आज आहे आषाढ अमावस्या, म्हणजेच दिव्यांची अमावस्या। त्याचप्रमाणे आज आहे गुरुवार, आज गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे। तर त्याच्यामुळे आता मी इथे दत्त महाराजांची मूर्ती घेतलेली आहे, त्याच्यावर सर्वप्रथम पाण्याने, त्याच्यानंतर ना दुसऱ्या पळी पंचपात्री असते ना, त्या पंचपात्रामध्ये मी चंदनाचं पाणी केलेलं आहे। तर या चंदनाच्या पाण्याने मी अभिषेक करते आहे आणि पुन्हा एकदा पाण्याने। तर अशाच प्रकारे दत्त महाराजांवर मी आज अभिषेक केला, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांवर, आणि त्यानंतर त्यांच्या ज्या पादुका आहेत तर त्याच्यावर सुद्धा अभिषेक केला। तर हे अभिषेक करण्यापूर्वी ना मी गणपती बाप्पांवर सुद्धा अभिषेक केलेला, पण तो व्हिडिओ शूट करायचं माझं राहून गेलं। तर कारण का गणपती बाप्पा हे आराध्य दैवत आहेत, तर त्याच्यामुळे सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची, त्याच्यावर अभिषेक करायचा, आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्याच्यावर अभिषेक करायचा असेल त्या दिवशी ज्या देवांचा वार असेल त्याप्रमाणे मी अभिषेक करते। तर हे बघा, इथे माझा आता पादुकांवर, म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या पादुका आहेत त्याच्यावर अभिषेक केलेला आहे। आणि मी काय करते ना, जसा वार असेल ना त्या वाराप्रमाणे ज्या देवांचा वार असेल ना त्या देवांवर मी अभिषेक करते। आणि रोज मी गणपती बाप्पांवर मात्र अभिषेक करतेच, कारण का कोणत्याही पूजेची सुरुवात किंवा अभिषेक करण्याची सुरुवात ही बाप्पापासूनच होते। आता मग सगळी माझी जी नित्यपूजा झालेली आहे त्याच्यानंतर मग मी इथे छोटंसं असं ना अभिषेक पात्र घेतलेलं आहे, आणि माझी चांदीची पिंडीसुद्धा एकदम छोटी आहे, तर त्याच्यामुळे मी चांदीच्या पिंडीवर सुद्धा अभिषेक केलेला आहे। तर आता इथे हे माझं आहे छोटंसं गार्डन, तर छान अशी फुलं उमललेली आहेत। इथे लाल रंगाचं गुलाब उमललेलं आहे, गुलाबी रंगाचं जे पण फूल आहे ते उमललेलं आहे, छोटी कळीसुद्धा आलेली आहे, आणि हे बघा हे छान असं कृष्णकमळसुद्धा आलेलं आहे। तर आज आषाढी अमावस्येच्या दिवशी ना छान असं हे कृष्णकमळ उगवलेलं आहे। माझी मनात इच्छा होती की अरे हे जर उद्या उगवलं असतं ना, कारण उद्या आहे श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार, म्हणजे पहिला दिवस, तर अजून छान झालं असतं, पण असू द्यात, आज फूल उमललं आहे हे महत्त्वाचं आहे। तर आता हे फूल मी ना लगेच काढून बाळकृष्णाला अर्पण करणार आहे, कारण बाळकृष्णाला ना कृष्णकमळ खूप आवडतं, म्हणून त्याला कृष्णकमळ असं म्हटलं जातं। तर आज मी ते वाहणार आहे, कारण ना झाडावर ठेवलं ना की 1 तासामध्ये ना ते मलूल पडतं, पण ते जर मी देवांवर घातलं ना तर काय होतं तुम्हाला मी दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये। तर अशा प्रकारे छान असं ना मी थोडा वेळ तरी 5-10 मिनटं ना माझ्या गॅलरीमध्ये घालवते, जेणेकरून माझं मन प्रसन्न होतं, झाडांबरोबर ना माझा दिवस छान सुरू होतो। तर झाडं म्हणजे माझं जीव की प्राण आहेत। तर हे शमीचं झाड होतं, तर मी खूप छान छान झाडं लावलेली आहेत। तर हे बघा माझ्या झाडांवर हे आता हे कृष्णकमळाचं फूल काढलेलं आहे, आणि 2 गोकर्णाची पांढरी फुलं आलेली आहेत। तर मी ना देवपूजेसाठी रोज फुलं घेत नाही, कारण मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की निर्माल्यासाठी मला खूप प्रॉब्लेम होतो, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि निर्माल्य घरी ठेवून ठेवून सुद्धा ते कुजतं, आणि जिथे आपण निर्माल्य विसर्जन करायला जाऊ ना तिथे तर एकदम भयानक अवस्था आहे, त्यामुळे मी फुलं जास्त वाहत नाही। तर इथे बघा बाळकृष्णाला मी छान असं हे कृष्णकमळ वाहिलेलं आहे, आणि हे जे काही पांढरं गोकर्णाचं फूल आहे ते इथे ना मी कुलदेवीची एक सुपारी मांडलेली आहे, तर तिथे वाहते, आणि एक मी भगवान शंकरांच्या पिंडीवर वाहिलेली आहे। तर अशी माझी नित्यपूजा झाल्यानंतर माझी असते ती म्हणजे तुळशी मातेची पूजा। तर इथे मी छान असा तुपाचा दिवा लावलेला आहे, त्यानंतर मी सूर्याला अर्घ्यसुद्धा देते, आणि इथे आहे शमीचं झाड, शमी वृक्ष, तर त्याचीसुद्धा मी इथे पूजा केलेली आहे। मी रोजच या शमी वृक्षाची पूजा करते, आणि तिन्ही सांजेला तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावते। तर अशी छान माझी पूजा झालेली आहे। तर बघा इथे कसं मस्त पावसाळी वातावरण आहे, आणि या पावसाळी वातावरणामध्ये मी इथे चादरी, बेडशीट आणि ब्लँकेट वाळत घातलेले आहेत।
तर पावसामुळे ना बरेच दिवस झाले, जवळजवळ 15-20 दिवस झाले की मी चादरी धुवायलाच टाकलेल्या नव्हत्या. मी म्हटलं आता नको, आता धुवायला टाकूयात, भले 2 दिवस त्या सुकू देत. त्यामुळे गॅलरीमध्ये अशा छान मस्त वाऱ्यावर मी वाळत घातलेल्या आहेत. भले पाऊस पडू देत, पण वरती आहे ना छप्पर असं असल्यामुळे इथपर्यंत काही पावसाचं पाणी लागत नाही. फक्त थोड्या चादरी आणि ब्लँकेट सुकायला थोडा वेळ लागतो. तर म्हटलं स्वच्छता तर थोडी केली पाहिजे. त्याच्यामुळे आता या ब्लँकेट्स आहेत त्या आजच मी वाळत घातलेल्या आहेत. 2 दिवस सुकतील छान वाऱ्यावर आणि त्याच्यानंतर मग मी ते घड्या घालून ठेवून देईन. तर बघा किती छान ग्रीनरी आहे माझ्या गॅलरीतून दिसते. आणि बघा बाजूच्या गॅलरीमध्ये कशी छान छान फुलं आलेली आहेत. तर चला मी आता पुढचं आवरते, माझं जे पण काही आहे ते व्हिडिओचं काम आहे, एडिटिंगचं काम आहे ते करायला घेते. तर आता झालेली आहे संध्याकाळ आणि माझं एक महत्त्वाचं काम बाकी होतं. तर आता एवढी मोठी मी कुंडी घेतलेली आहे प्लास्टिकची आणि त्याच्यामध्ये एवढी माती भरलेली आहे आणि ना एक साईडला ती पूर्ण मी माती करते आहे. तर इथे ना मी बेलाचं झाड लावते. तर 2-3 दिवसांपूर्वीच ना आमच्या सोसायटीमध्ये एक वहिनी आहेत, तर त्यांच्याकडे खूप मोठं हे बेलाचं झाड वाढलेलं. म्हटलं मला 2 फांद्या द्या, मला लावायचं आहे. तर मग त्यांच्याकडून किट्टू हे फांद्या घेऊन आली आणि मग आता आजच्या दिवशी म्हणजे आषाढी अमावस्येच्या दिवशी म्हटलं चला चांगला दिवस आहे आणि उद्यापासून श्रावण महिनासुद्धा सुरू होणार आहे. तर चला आज छान आपण रिपोर्टिंग करूयात. तर त्याच्यामुळे मी मोठी कुंडी घेऊन आली, कारण का त्याला वाढायला थोडा चान्स मिळाला पाहिजे. त्याची मुळं जर थोडी वाढली तर ॲटलिस्ट एक छान मस्त त्या झाडाचा ग्रो व्हायला पाहिजे, ते झाड ग्रो व्हायला पाहिजे. तर त्याच्यामुळे मग मी एक साईडलाच हे झाड लावलेलं आहे. तर हे झाड मी एका साईडलाच का लावलेलं आहे हे तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. तर डोक्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत, विचार आहेत की ज्याच्यामुळे ना मी अशी आडवी कुंडी घेतलेली आहे आणि छान असं ना त्याच्या एका साईडलाच मी ते बेलाचं झाड लावलेलं आहे आणि खरंच ते छान जगू देत. कारण एवढं मी गार्डनिंग केलं आहे, पण बेलाचं झाड मी पहिल्यांदाच लावलेलं आहे आणि माझी यावेळेस इच्छा पण होती की श्रावण महिन्याच्या अगोदर मी बेलाचं झाड लावावं आणि ते लावलेलं आहे. फक्त ते छान वाढलं पाहिजे, ते ग्रो झालं पाहिजे आणि छान त्याला ना नाजूक अशी बेलपत्री आहेत. तर याच बेलाची पानं मी भगवान शंकरांसाठी वाहण्यासाठी वापरणार आहे आणि मी जास्त काही बेल वाहत नाही. 1000 बेलपत्र वगैरे 1, 2 किंवा 3च बेलपत्र वाहते. तर असं छान असं माझं रिपोर्टिंग झालेलं आहे आणि मी पाणीसुद्धा त्याला अर्पण केलेलं आहे. आता याच बेलाच्या वृक्षाची मी छान हळद, कुंकू वाहून ना पूजा करते आहे. तर सर्वप्रथम पहिल्यांदाच माझ्या घरी हे मी छान असं बेलाचं झाड, बेलाचा वृक्ष लावलेला आहे. तो छान जगू देत. तर त्याच्यानंतर मग मी ते बेलाचं झाड लावून झाल्यानंतर पूर्ण दिव्यांची पूर्ण तयारी केली. दिवे छान स्वच्छ घासून, पुसून चकचकीत केले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाती, फुलवाती घातल्या आणि प्रत्येक दिव्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून त्याची पूजा करून घेतलेली आहे. अक्षता मी दिव्याच्या खाली वाहिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर सगळे दिवे मी अगदी प्रदोष काळामध्ये संध्याकाळी म्हणजे तिन्ही संध्या प्रज्वलित केलेले आहेत. तर इथेही तुम्हाला कुठेही फूल दिसणार नाही. तर मी खूप वेळा सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. तर मी फुलं पावसाळ्यामध्ये सहसा वापरत नाही, कारण ऑलरेडी माझ्याकडे भरपूर निर्माल्य झालेलं आहे एवढ्या पूजांमध्ये. तर तेच निर्माल्य कुठे टाकायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे माझ्यासमोर. तर अशा प्रकारे छान दिव्यांची पूजा झालेली आहे. माझी जी पण काही नित्यपूजा आहे ती पण झालेली आहे. तर बघा सकाळी जे मी बाळकृष्णाला कृष्णकमळ घातलेलं ना ते अजूनही फुललेलं दिसत आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं ना, जे संध्याकाळी उमललेलं फूल असतं ना ते मी 1-2 तासाने परत बघायला जाते ना की उद्यापर्यंत हे फुललेलं असू देत, मला बाळकृष्णाला घालायचं आहे. बघते तर एका तासामध्ये ते एकदम मलूल होतं. मात्र तेच फूल ना मी आता बाळकृष्णाला वाहिलं आहे ना, तर ते छान असं अजूनही टवटवीत आणि फुललेलं दिसत आहे. तर आता इथे जे पण काही गौतम बुद्ध आहे तर त्याच्यापुढे ना दिवा लावण्यासाठी एक स्पेसिफिक जागा आहे, कारण तसंच मी मॉडेल ऑनलाईन घेतलेलं आहे. तर तिथेसुद्धा एक दिवा लावलेला आहे. छान असा माझा हा कॉर्नरसुद्धा सजलेला आहे. त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. तो नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. तर अशा प्रकारे छान अशी दिव्यांची पूजा झालेली आहे. त्याच्यानंतर आज मी कुंकुमार्चन केलं, कारण आज अमावस्या होती आणि लक्ष्मी मातेचा दिवस. त्याच्यानंतर हे जे पण काही तारक मंत्राचं पाणी आहे ते मी मंत्रवून घेतलं. बाजूला ज्या लवंगा दिसतात ना त्या मी काउंटसाठी ठेवलेल्या आहेत 21, कारण काउंट मग चुकतो ना, म्हणून मग मी त्या लवंगा ठेवलेल्या आहेत. तर असं मी तारक मंत्राचं पाणीसुद्धा मंत्रवून घेतलं, कारण आज गुरुवार आहे. जी सदाफुलीची झाडं आहेत ना, 2 झाडं आहेत, ती मी आज सकाळीच लावलेली आहेत. आमच्या बाजूला ज्या आहेत ना त्यांच्याकडे भरपूर ही झाडं अशी फुलली होती. तर मग त्यातली मी 2 घेऊन आली
त्याच्यानंतर मी छान असं इथे ओव्याचं झाडसुद्धा लावलेलं आहे. ते पण कटिंग मी त्यांच्याकडूनच घेतलेलं. त्यांच्याकडे भरपूर झाडं उगवलेली, तर म्हटलं चला एक ओव्याचं पण झाड लावूयात. पावसाळा आहे त्याच्यामुळे छान अशी ओव्याची भजी करता येईल. त्याचप्रमाणे छान असा मनी प्लांटसुद्धा मी इथे लावलेला आहे. तर याच्यामध्ये माझं ना कृष्णकमळाचं झाड होतं, पण मग मी ते असं एकाच कुंडीमध्ये लावलेलं आहे. तर त्याला ना बाजूला मस्त छान असा ना सपोर्ट असतो. हे बघा इथे कृष्णकमळाचं फूलसुद्धा उमललेलं आहे. तर तसाच सपोर्ट ना या कुंडीमध्ये पण होता, जो मनी प्लांटला सुद्धा लागतो. तर म्हटलं चला याच कुंडीमध्ये मनी प्लांटसुद्धा लावूयात. तर त्याच्यामुळे असे छोटे छोटे कटिंग्स मी इथे लावलेले आहेत. माझ्या किचनमध्ये ना बॉटलमध्ये मी असे छोटे छोटे कटिंग्स वाढत ते तिथे लावले होते. तर तिथे खूप जास्त झाले, म्हटलं चला आता मातीत लावूयात थोडेसे, म्हणून मी इथे लावलेत. आणि वाढले तर पुढे त्याला सपोर्टसुद्धा आहे. बघा इथपर्यंत सपोर्ट आहे, त्याच्यामुळे ते छान ग्रो करतील अजून. आणि बॉटलमधलं दाखवते तुम्हाला मी. हे बघा, तर ना बॉटलमध्ये सुद्धा मी अशी छान अशी अरेंजमेंट केलेली आहे मनी प्लांटच्या पानांची. तर आता ही जी बॉटल आहे ती मी किचनमध्ये ठेवणार आहे. किती सुंदर वाटतं आहे, मस्त असं छान रचलं पण गेलेलं आहे ते. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा आषाढी अमावस्येचा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.